विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 7वी मराठीतील 5वा धडा भांड्यांच्या दुनियेत याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा. या ठिकाणी आपल्याला काही विधानं दिली आहेत, त्या विधानांच्या मागील कारणं आपल्याला लिहायची आहेत. यातील अ विधान आहे, शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली. याचं उत्तर आपण लिहूया. उत्तर, शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली. पुढे आ विधान आहे, पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. उत्तर आहे, लोखंडी भांडी किंवा तांब्या पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती. त्यावेळी स्टेनलेस स्टील भांड्यांचा शोधही लागला नव्हता. पूर्वी परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या. केळीचे पान मऊ व लवचिक असते, म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. पुढे ई विधान आहे, आज घरोघरी मिक्सर वापरतात. याचं उत्तर आहे, पाटा व वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती. मिक्सरमुळे काम वेळ वाचतो व कष्ट कमी होतात, म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरला जातो. पुढे ई, मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. पाहूया. मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यांतील पदार्थ टिकतात व ताजे राहतात, म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. पुढे प्रश्न दुसरा आहे, खालील आकृती पूर्ण करा. या ठिकाणी मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक आपल्याला लिहायचे आहेत. तिथे आपण मानवाने ज्या ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक लिहिलेले आहेत. पहिला घटक आहे दगड, त्यानंतर लाकूड, चामडे, लोखंड व तांबे. पुढे प्रश्न 3 आहे, भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. याचं उत्तर पाहूया. भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे. ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो. अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली. स्वयंपाक घरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली. जिथे जिथे मानवी समाज आहे तिथे तिथे भांडी असणारच, म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. पुढे प्रश्न 4 आहे, तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते लिहा. उत्तर पाहूया. घरातील निरुपयोगी वस्तूंचा पुढील प्रमाणे उपयोग करता येईल. 1. शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी. 2. रोपांची लागवड करताना कुंडी म्हणून वापरता येईल. आणि 3. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी सुद्धा घरातील निरुपयोगी वस्तू आपण वापरू शकतो. पुढे प्रश्न 5वा आहे, 2 उदाहरणे लिहा. या ठिकाणी आपल्याला त्यांनी मुद्दा दिलेला आहे आणि त्याची 2 उदाहरणं आपल्याला द्यायची आहेत. तर पहिला आहे मातीची भांडी. याच्यामध्ये मडकी व रांजण हे मातीपासून बनवलेले असतात. ही 2 उदाहरणं आपण दिलेली आहेत. दुसरा आहे चामड्यापासून बनवलेली भांडी. यामध्ये बुधले व पखाली येईल. लाकडी भांडी, काठवट व उखळी. चौथा आहे तांब्याची भांडी. याच्यामध्ये हंडा व घंगाळ ही उदाहरणं येतील. यानंतर 5वा आहे चिनी मातीची भांडी. याच्यामध्ये किटली व सुरई ही उदाहरणं येतील. पुढे आहे नॉनस्टिकची भांडी. यामध्ये तवा, कढई येईल. आणि काचेची भांडी, याच्यामध्ये ग्लास, कप ही उदाहरणं येतील. प्रश्न 6वा आहे, यांना काय म्हणतात. यातील पहिला उपप्रश्न आहे, जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट. तर याला आपण पत्रावळ असं म्हणतो. 2. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे, याला तस्त असं म्हटलं जातं. 3. दुधासांडीचे
दुधासाठीचे भांडे याला चरवी म्हणतो आपण. 4 ताकासाठीचे भांडे याला आपण कावळा म्हणतो. आणि पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे याला घंगाळ असं म्हटलं जातं. पुढे कंसातील शब्द व शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा. इथे आपल्याला कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत, शब्दसमूह दिलेले आहेत आणि खाली 4 वाक्यांमध्ये योग्य ठिकाणी आपल्याला ते शब्दसमूह भरून वाक्य लिहायचं आहे. तर पहिलं वाक्य आहे, संत तुकारामांनी वृक्षांना सगळे सोयरे संबोधून त्यांचा गौरव केला. कंसामधील सगळे सोयरे हा शब्द या वाक्यामध्ये बसतो. पुढे नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात. यामध्ये नित्योपयोगी हा कंसातील शब्द आपण भरलेला आहे. तिसरं वाक्य होईल, आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले. या ठिकाणी विराजमान होणे हा कंसातील शब्दसमूह योग्य बदल करून आपण हे वाक्य पूर्ण केलेलं आहे. आणि शेवटी कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. कंसामधील अविभाज्य अंग हा शब्दसमूह या वाक्यामध्ये आपण वापरलेला आहे. या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.